नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमी मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। आम्ही एक नवीन उपक्रम आपल्या सर्व स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुरू केला आहे। आमच्या टेलिग्राम चॅनलवर विविध स्पर्धा परीक्षासाठीच्या टेस्ट फ्री असणार आहेत विद्यार्थ्यांसाठी, आणि त्या टेस्टचं जे एक्सप्लेनेशन सेशन आहे ते YouTube वर आम्ही तुम्हाला प्रोवाइड करणार आहे। सिव्हिल इंजिनिअरिंग असो, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग असो, मेकॅनिकल इंजिनिअरिंग असो, या विविध इंजिनिअरिंग ब्रांचसाठी हे सर्व सेशन जे आहे ते खूप उपयुक्त ठरणार आहेत। तर आपण इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगशी संबंधित बोलतोय। काल आपली इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची जी फर्स्ट टेस्ट होती ती आमच्या टेलिग्राम चॅनलवर आम्ही अपलोड केली होती। तुम्ही जर ती अटेम्प्ट केली नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन सेक्शन मध्ये त्याची लिंक तुम्हाला मिळेल। तुम्ही ती टेस्ट अटेम्प्ट करा आणि त्यानंतर हे एक्सप्लेनेशन सेशन जरूर बघा। आपण बेसिक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पासून सुरुवात करतोय। स्पर्धा परीक्षामध्ये बेसिक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचं महत्त्व खूप आहे, मग ते कोर इलेक्ट्रिकल ब्रांचसाठी असो किंवा वेगवेगळ्या सिव्हिल इंजिनिअरिंग असेल, मेकॅनिकल इंजिनिअरिंग असेल, याच्यामधल्या स्पर्धा परीक्षांसाठी असो। तर आपण पहिल्या टॉपिक पासून सुरुवात करतोय। आपण एक बेसिक टॉपिक घेतलाय रेजिस्टन्स, आणि त्याच्यावरची पहिला टेस्ट आपण टेलिग्राम वर दिलेली आहे। त्याचे एक्सप्लेनेशन सुरू करूया। चला, पहिला क्वेश्चन आपण बघूया इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग वरचा। पहिला क्वेश्चन स्क्रीनवर तुमच्या दिसतोय। कंबाइन 3 रेजिस्टर्स 5 ओहम, 4.5 ohm and 3 ohm in such a way that the total resistance of this combination is maximum. We know that there are two types or two methods to connect the resistors. एक तर आपण series मध्ये जोडू शकतो रेजिस्टन्सेस, or we can connect the particular resistances in parallel combination. मग आपल्याला माहिती असलं पाहिजे की कुठल्या पर्टिक्युलर कनेक्शन मध्ये रेजिस्टन्स आपल्याला जास्त मिळतं तुमच्या अवेलेबल असलेल्या रेजिस्टन्सेस पैकी। आता इथे व्हॅल्यू दिलेली आहे 5 ओहम, 4.5 ओहम and 3 ओहम। मग आता जर आपण 3 रेजिस्टन्सेस कन्सिडर केले, फॉर एक्झाम्पल सपोज आय हॅव 3 रेजिस्टन्सेस, दिस इज नथिंग बट द 5 ओहम, सेकंड वन this is nothing but the 4.5 ohm, and this is a third one that is 3 ohm. We know that if this is R1, R2 and R3, the equivalent resistance is series connection is always, just tell, always additive. ओके, ऍडिशन होते म्हणजे R1 plus R2 plus R3 किती व्हॅल्यू आलेली आहे इथे RS ची। मग so this is nothing but the 5 plus 4, 9, 9.5, 9.5 and 3, that is a 12.5. Okay, so this is nothing but the series combination. आहे ऑप्शन? yes, ऑप्शन A आहे। पण हे कन्फर्म आहे का? we have to check the particular parallel combination also. Parallel combination, if we connect two resistances in parallel, suppose say resistance R1 and R2, we know the equivalent resistance in parallel combination. We have that formula R1 R2 divided by R1 plus R2. Definitely if we calculate this particular part, the equivalent resistance is always less than the individual resistance, and if we just connect the resistances in series, the resultant resistance is always greater. मग आता याच्यामध्ये हायर व्हॅल्यू कुठली आहे बघा, हायर व्हॅल्यू 16.5 आहे, पण ती तयार होतीये का सिरीजनी? नाही, ती तयार होतीये 12.5. so that means the correct option is nothing but the option A, and that is a 12.5. so what is a key term from this one? Keep in mind there are two connections, resistances in series and resistances in parallel. If it is in series, the additive resistance is there, and that's why the value is always higher. म्हणजे जर R व्हॅल्यू चे n रेजिस्टन्सेस आपण सिरीज मध्ये जोडले तर what is the equivalent resistance? NR. And the same resistances having the value R but corrected in parallel, so it is nothing but the n by R. n by R. मग कुठली व्हॅल्यू मोठी असेल? नक्की सिरीजची व्हॅल्यू मोठी असेल, and that's why to get the maximum value, okay, to get the maximum value, what we have to do? We have to connect the resistances in series. Okay, so option A is a correct what I mentioned over here. Okay, so this is very important point. Let us go for the second question.
parallel combination. In parallel combination of n cells, we obtain. Now, this is the particular question related with the combination of cells. Individual एक unit असेल तर cell and number of cells असेल तर battery. Okay. Now, what is question? Number of cells. N cells are there and parallel combination is there. Suppose this is a first, this is a second, and up to n number of we have the batteries. So keep in mind, when we connect the number of batteries in parallel combination, the voltage always remain constant. Voltage always remain constant, but current get additive. Okay, so we just have, when we connect the number of cells in parallel combination, more voltage मिळेल का तुम्हाला? नाही. Because when we connect the number of cells in parallel, keep in mind the equivalent voltage should be always same. Same value चेच आपण cells हे parallel connect करू शकतो. Dissimilar आपण connect करू शकत नाही. तो definitely more voltage is a wrong option. More current, definitely याचा voltage V असेल, याचा current I असेल. Suppose I1, याचा current V असेल, याचा current I2 असेल, इथलं व्होल्टेज V असेल आणि इथला करंट I3 असेल, तो I1 plus I2 plus I3, that means the current is additive, voltage is always constant. For which combination? For parallel combination of the cells. So keep in mind here, we just again have two particular tricks. एक आहे parallel combination आणि एक आहे, this is nothing but the parallel combination, and another one is series combination. That means if we replace the question by series, so what will happen? In series connection of the batteries, in series connection of the battery, but keep in mind plus minus plus minus plus minus should be there. Okay, so this is nothing but the additive, V1 plus V2 plus V3. So what is the equivalent voltage here? This is nothing but the higher voltage. So that means for series connection more voltage we get, and for parallel combination more current we get. Okay, so that is very important particular key term related when you are connecting the number of cells in either series or parallel. What is the question over here? इथे question काय होता? इथे क्वेश्चन होता पॅरलल. तर पॅरलल मध्ये जास्त व्होल्टेज मिळत नाही, व्होल्टेज कॉन्स्टंट राहतं, मग जास्त काय मिळतं? करंट. व्होल्टेज कमी होण्याचा प्रश्नच येत नाही आणि करंट कमी सुद्धा होणार नाही. ओके, तो ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन फॉर दैट पर्टिकुलर पार्ट. ओके, अगेन आई रिपीट द थिंग्स. टू कनेक्शंस ऑफ batteries. Series combination gives you higher voltage, parallel combination gives you higher current. Let us go for the next one. Some blur particular visualization is here, but I'll just correct it. This is nothing but the E, okay, or capital E, suppose say. I'll just use the different color over here so we'll get the exact idea. Okay, so this is nothing but the E. What happened? Okay, this is E, again this is a N, E. I'll just rearrange over here. E, R by N. This is nothing but the N, E, comma, R by N. This is E, or just have E, N, R. And this is nothing but the N, E and N, R. Keep in mind what is E. Actually in question it is a small e. We'll just mention here capital E. So we just replace this particular part. So this is nothing but the small e, that is a EMF. And what is R? R is nothing but the internal resistance. Okay, and what is N? That is the number of cells. So three parameters are there. By using these three parameters, we'll just solve this particular, or try to solve this particular part. Okay, now it's okay. Now what is the answer for this particular part? N cells each having EMF, electromotive force, that means energy associated with the battery, and internal resistance R. Suppose say this is one battery with EMF E and internal resistance always connected in series, and such n number of batteries are connected. So this is a second EMF having the same value,
internal resistance R, and up to how many EMFs are there? Such n number of EMFs are there. So now what is question? The total EMF and internal resistance. Say total EMF is E equivalent and total resistance say R equivalent. First we have to draw the particular equivalent resistance. आत्ताच आपण एका पर्टिक्युलर क्वेश्चन मध्ये बघितलं की जेव्हा नंबर ऑफ सेल्स कनेक्ट करतो आपण पॅरलल मध्ये तर इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स इक्विव्हॅलंट ईएमएफ काय असायला पाहिजे? सेम असायला पाहिजे. मग किती आहे इथे? एका बॅटरीचा ई म्हणजे सगळ्या बॅटरीचा सुद्धा काय होईल? ई. So this is nothing but the equivalent EMF. Now we are interested to determine the equivalent resistance, equivalent internal resistance. Resistance कशा जोडलेले आहेत? They are connected in parallel. We know that the equivalent resistance is always 1 upon equivalent is equal to 1 upon equivalent is equal to 1 upon first resistance, 1 upon second resistance, up to 1 upon n number of resistances. Now here the resistances are same. That means the value of this is nothing but the R. This is also R. Same R. So what is the value of 1 upon R equivalent? Value of 1 upon R equivalent is nothing but the n time R. Okay. So this is nothing but the 1 upon R equivalent. And what is our interest? Our interest to the internal resistance. The reciprocal of this one, R equivalent is equal to R by N. So what is the EMF? Equivalent EMF is E. Okay, so E is over here. Also E is over here. So that's why these two particular options are benchmark options. We have to check the second part. The second part here R by N and here NR. So what is the equivalent resistance? R by N. So R by N is over here. So that means we just have the particular equivalent EMF and equivalent resistance is given by E is a equivalent resistance and R by N is nothing but the equivalent resistance. Sorry, this is nothing but the equivalent EMF and this is nothing but the equivalent resistance. There is another alternate method, but that method is so long. So that's why I try to minimize the steps. Every question you have to attempt within a 3 steps. Okay, in a simple manner, in a simple calculation. Okay, आणि एक लक्षात घ्या की नेहमी हे कॉम्बिनेशन विचारतात EMF आणि इंटरनल रेजिस्टन्स. फक्त EMF विचारलंय का? नाही, ते तुम्हाला माहिती आहे. फक्त रेजिस्टन्स विचारलंय का? नाही. इथे रेजिस्टन्सच्या जागी they might be asked for the value of G. What is G? G is nothing but the 1 upon resistance. मग इथे ऑप्शन काय असतं तुमचं? EMF and R by N. This should be N by R because reciprocal of resistance is nothing but the conductance. Okay, so this is nothing but the option A for third question. Next question, it is related with the current. Current is a flow of charge, and what is charge? It is an energy particle. Okay, the charge is moving across a junction, whether it is moving across the junction, across the particular any node, or we can say that any branch. When electron flow in one direction, in opposite direction, there is always a conventional current. Okay, the flow of current is nothing but the flow of electron. Electron always travel from lower potential to higher potential, and current always travel from higher potential to lower potential. What is question? A charge. Charge is represented by Q and its unit is nothing but the coulomb. A charge is moving across a junction, then momentum. Momentum, I think that you are aware about this particular part. And if we consider the charge, momentum will be conserved, momentum will not be conserved. At some places momentum will be conserved and another place or another place the momentum will be non-conserved. Consider charge is a particle which always traveling from potential, higher potential, potential, one potential to another potential, and that particular part makes it independent on the momentum, and that's why the option is none of these.
That means momentum related with the charge or Q is independent related with the flow of current, and that's why the option D is a correct option for that one. Another part, चार्जचे युनिट काय आहे, चार्जच्या प्रॉपर्टीज काय आहेत, डेफिनेशन काय आहे, चार्ज आणि करंटचं डिरेक्शनशी रिलेटेड काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला एकाच क्वेश्चन मधनं कळता आल्या पाहिजे. फॉर एक्झाम्पल जर मी विचारलं की करंट इज अ वेक्टर और स्केलर क्वांटिटी, पटकन सांगता आलं पाहिजे तुम्हाला. Even though it has a direction, we say that current flows from positive potential to negative potential, but it is not a vector quantity, it is a scalar quantity because it do not obeys the particular vector's laws. Next one, it is a graphical representation. Most of the times this type of graphs are given to you, and keep in mind voltage and current, these are the two important parameters. They may ask or they may change the position of this particular part. V आणि I ची पोझिशन चेंज करून तुम्हाला ते कन्फ्यूज करू शकतात. What is question? Which of the following IV graph represent ohmic conductor? Conductor are categorized into different parts, and this ohmic conductors gives the conductor which obeys the Ohm's law. And what is Ohm's law? Ohm's law, we know that VIR. Okay, what is V? I into R. What is I? V upon R. What is R? V upon I. So that means we can say that there is a directly proportional relation between V and I. But here all these particular part are given in VI format. But keep in mind this is a linear graph. This is a linear graph and this is a non-linear graph. And keep in mind the conductor or material which obeys the Ohm's law always having the linear characteristic. The characteristic or the graph between voltage and current should be straight line, and then only we can say that this is nothing but the graphical representation for the Ohm's law. Again keep in mind here we are talking about the conductors, and this particular relation gives us the R. R is a constant in Ohm's law, but these are the non-linear curves, and that's why option A is a correct option for that. Okay, so what is the important key terms? Important key terms is nothing but the Ohm's law. What is the value of R? R is nothing but the V upon I. And what is a G? G is the reciprocal of this one. Okay, so this is nothing but the relationship. Relationship should be V and I should be straight line. That is ohmic conductor. याच टाइपचा अजून एक क्वेश्चन आपण बघूया. VI characteristic shown in figure represents, काय आहे ऑप्शन? ohmic conductor, non-ohmic conductor, insulators, superconductors. Keep in mind for perfect conductor the graph between V and I should be straight line. Okay, and that's why the particular graph having a constant slope, linear characteristic असेल तर slope जो आहे तो slope काय असणार आहे? Constant आहे. This is a non-linear one. आता ही जर characteristic बघितली आपण तर तुम्ही जर डायोड स्टडी केला असेल, PN junction diode, so in PN junction diode initially the voltage across the diode increases but current do not increases or current do not pass through it, but once the breakdown occurs the current rapidly increases. So what is the meaning of that one? This is a non-linear characteristic. This is a non-linear characteristic. So that means the IV characteristic shown in figure represent the non-ohmic characteristic, not of an insulator, not of a superconductor, not of a ohmic conductor. Okay, so this is nothing but the basic idea. So option B is a correct option for that what we mention over here. Okay, listen here. सगळे जे बेसिक क्वेश्चन्स आहेत याच्यामधले बऱ्याचशा विद्यार्थ्यांना असं वाटत असेल की हे खूप इझिली क्वेश्चन्स आहेत, पण जे इझी क्वेश्चन्स असतात परीक्षा देताना किंवा एग्जाम देताना तेच सगळ्यात जास्त आपल्याला प्रॉब्लेम क्रिएट करतात, कारण प्रत्येक ऑप्शन आपल्याला बरोबर वाटायला लागतो आणि त्याच्यामुळे काय होतं की छोट्या छोट्या चुका लक्षात येत नाही आपल्या त्या एन्व्हायरमेंट मध्ये, कारण त्या मोड मध्ये आपण एग्जाम मोड मध्ये असतो, त्याच्यामुळे तिथे शांत डोक्याने तुम्हाला काम करावं लागेल. मग अशा वेळेस करायचं काय? तर अशा वेळेस
तो फ्लो तुमच्या मेंदूमध्ये, तुमच्या माइंडमध्ये फिक्स असला पाहिजे. फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन, करंट, रेट ऑफ फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन इज नथिंग बट द करंट. मग इलेक्ट्रॉन काय आहे तर चार्ज आहे, आणि रेट ऑफ चार्ज विथ रिस्पेक्ट टू टाइम इज ऑल्सो अ करंट. म्हणजे ह्या गोष्टी प्रत्येक लक्षात असल्या पाहिजे. मग याचं युनिट काय आहे चार्जचं, करंटचं युनिट काय आहे, हे रेट जो आहे तो काय आहे, या सगळ्या गोष्टी बेसिकली एक स्लोली तुमच्या लक्षात असल्या पाहिजे. आणि त्याच वेळेला तुम्हाला एक्झाम मध्ये कुठलाही सोपा प्रश्न आला किंवा ज्याला आपण ब्रेन स्टॉर्मिंग क्वेश्चन म्हणतो, तर तुम्ही इझिली हँडल करू शकाल. We'll just go for the next question. Similar question, VI ग्राफ. मी रिपीटेड क्वेश्चन 2-3 मुद्दामून का टाकलेले आहेत, कारण असंही होऊ शकतं की एक क्वेश्चन आपण सॉल्व्ह केलाय आणि तसाच्या तसाच दुसरा क्वेश्चन आला. आता याच्यामध्ये बघा, इथे हा सुद्धा ग्राफ आहे जो V आणि I मधला आहे, आणि हा सुद्धा एक ग्राफ आहे ज्याच्यामध्ये डिफरन्स आहे. म्हणजे आत्ताच आपण बघितलं की हा नॉन लिनियर आहे, हा नॉन लिनियर आहे, हा लिनियर आहे. म्हणजे हा ओहमिक असू शकतो, ओहमिक कंडक्टर. आता इथे काय विचारलेलं आहे, गुड कंडक्टर. तो कीप इन माइंड, इन गुड कंडक्टर देर इज ऑलवेज इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन अ रेजिस्टन्स, आणि त्याच्यामुळे रेजिस्टन्स काय होतो, व्हॅरी होतो. हे काय आहे, हे आयडियल कंडक्टर झाला. हा काय झाला, आयडियल म्हणजे परफेक्ट कंडक्टर झाला की ज्याच्यामध्ये रेजिस्टन्स फिक्स आहे, कॉन्स्टंट आहे. बट वी नो दॅट नो आयडियल मटेरियल अवेलेबल इन द युनिवर्स. तो व्हेन वी आर टॉक अबाउट द गुड कंडक्टर ऑलवेज हॅव्हिंग सम फ्लक्च्युएशन विथ रिस्पेक्ट टू द आयडियल व्हॅल्यू, अँड दॅट्स वाय ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन फॉर दिस क्वेश्चन. ओके, हे छोट्या छोट्या गोष्टी लक्षात घ्या. व्ही आणि आय काय झालंय, हे झालंय कॉन्स्टंट रेजिस्टन्स, बरोबर आहे. म्हणजेच हा ग्राफ कुठला आहे, लिनियर. म्हणजेच याचा स्लोप कसा आहे, कॉन्स्टंट. आणि याचा स्लोप कसा काढतो आपण, सपोज दिस इज अ V1 अँड दिस इज अ V2, दिस इज अ I1 अँड दिस इज अ I2. तो चेंज इन I अँड चेंज इन V, तो रेट ऑफ चेंज इन व्होल्टेज डिवाइडेड बाय चेंज इन करंट. हे लक्षात घ्या तुम्ही. दिस इज नथिंग बट द युअर रेजिस्टन्स. ओके, तर ह्या गोष्टी छोट्या छोट्या ज्या आहेत त्या लक्षात घ्या, आणि त्याच्यावरनं कुठलाही क्वेश्चन आपण हे सॉल्व्ह करू शकतो. जस्ट गो फॉर द नेक्स्ट क्वेश्चन. आता आपण येऊया परत रेजिस्टन्सवर. आता रेजिस्टन्स मध्ये बघा, इथे आहे इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स बिटवीन ए अँड बी. हा ए पॉइंट आहे, हा बी पॉइंट आहे. विचारलेला आहे रेजिस्टन्स बिटवीन ए अँड बी. पण सरळ सरळ इथे जस्ट करेक्ट इट. ओके, हे रेजिस्टन्स आहे आणि सगळ्यांची व्हॅल्यू सेम नाहीये, आर आर आणि टॉइस आर. ओके, ऑप्शन्स 2R, R/2, 4R/3, 3R/2 या टाइपचे क्वेश्चन. हाच क्वेश्चन एक्झाम मध्ये नक्कीच येणार नाही, पण एकदा जर कन्सेप्ट तुमच्या माइंड मध्ये बसला तर तुम्हाला कुठलाही क्वेश्चन सॉल्व्ह करता येतो. फॉर एक्झाम्पल विल जस्ट गो फॉर दिस पर्टिक्युलर पार्ट. कीप इन माइंड, हे दोन पॅरलल आहेत. हा याला सिरीज मध्ये वाटतोय, पण हा परत शॉर्ट केलेला आहे. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची, इफ वन रेजिस्टन्स इज गिवन, सपोज से व्हॉट एव्हर इट्स व्हॅल्यू आर, and if it is a short circuited, आता काय झालंय, इकडनं रेजिस्टन्स गेलाय, सॉरी करंट गेलाय, पॅरलल कॉम्बिनेशन आहे. आता इथेही रेजिस्टन्स याचा असेल, पण ते रेजिस्टन्स किती असेल, 0 असेल. तो व्हॉट इज द मीनिंग ऑफ दॅट वन, इफ एनी रेजिस्टन्स इज शॉर्ट सर्किटेड द इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स इज ऑलवेज 0. ओके, साधी गोष्ट आहे. हा आहे कॉम्प्लिकेटेड रस्ता आणि हा आहे एक्सप्रेस हायवे. मग तुम्ही ओल्ड पुणे मुंबई हायवेने जाल की एक्सप्रेस हायवेने जाल, तर आपण काय करतो, एक्सप्रेस हायवेने जातो. का, कारण तिथे रेजिस्टन्स किती आहे, 0 आहे. म्हणजे कुठलाही पर्टिक्युलर रेजिस्टन्सला जर शॉर्ट सर्किट केलं तर इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स, करंट ऑलवेज ट्रॅव्हल और करंट ऑलवेज acquire the low resistance path. इकडनं रेजिस्टन्स जास्त आहे तर करंट इकडे नाही जाणार, सगळा करंट इकडे जाईल, बायपास होईल, बायपास. ओके, तर दॅट्स वाय द रेजिस्टन्स ओव्हर हिअर इज अ 0. मग आता याच्यामध्ये आपल्या डायग्राम मध्ये बघा,
हा जो 2R आहे याला शॉर्ट सर्किट केलेला आहे. म्हणजे जर याची इक्विव्हॅलेंट डायग्राम काढली आता तर नाउ द डायग्राम बिकम्स दिस इज द रेजिस्टन्स R, this is another resistance R, and as this particular resistance having short circuited, it is 0. Now this is a terminal B and this is a terminal A. It is so simple to calculate. When number of resistances are connected in parallel, the resistance given R1 into R2 divided by R1 plus R. Why I consider over here R? Because R1 and R2 are nothing but the same value. So what is the value over here? This is nothing but the R square, and this is a twice R. This square and R gets cancelled. So this is a R by 2. Okay. So what is the option? 2R, R by 2. So here it is. So what is the conclusion statement over here? The conclusion statement over here, any resistance, if it is bypass or short circuited, keep in mind the equivalent resistance is always 0. Why? Because if this is a R and here resistance is 0, because it is a conductor. So that's why, what is our formula? R1 R2 divided by R1 plus R2. So R is 0 divided by R plus R. So this is nothing but the R again. So anything divided by 0 divided by R is nothing but the 0. So that's why the equivalent resistance is always 0. It is bypass. Current always acquire the low resistance path. एका दारावर जर कोणी दरवान असेल, पैलवान असेल आणि दुसरं दार जर ओपन असेल, तुम्ही कुठनं जाल? Definitely we always travel with a low resistance. Okay, just go for the next question. Similar question I just use over here for more practice. एक एक पॉइंट घेऊया आपण, म्हणजे आपले जे बेसिक कन्सेप्ट आहे ते क्लिअर होतील. आताच आपण क्वेश्चन डिस्कस केला, आता परत तसाच क्वेश्चन आहे. इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स बिटवीन ए अँड बी. व्हिडिओ पॉज करा, सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. सिंपल. व्हॉट कन्सेप्ट वी हॅव? Any resistance is bypass, the equivalent resistance is 0. Any resistance is bypass, the equivalent resistance is 0. So what is the representation over here now? आता जर हे resistance 0 झाले तो A, we trace from point A. This is a resistance A, R. This is 0. Again R in series. Okay, and now it is B. At the same time another path is there. We just trace that path R. Okay, here resistance is 0, so it acts as a conductor. Another resistance R, and this is all. So now these two resistances are in series, these two resistances are in series. So definitely the equivalent resistance of these two resistances is 2R, and this is also 2R. Now we have two resistances parallel with each other, 2R and 2R. And what is the equivalent resistance? Now what is formula? 2R multiplied by 2R divided by 2R plus 2R. Just try to solve this one. Pause the video and go for the option. What is your answer? Okay, so if we simplify this particular part, we get the option B. We just try to solve that one. What I told you, 2R and 2R are connected parallelly. And what is that formula? We'll just have 2R multiplied by another resistance divided by summation 2R plus 2R. This is a 4R square divided by 2R plus 2R. It is a 4R square, and this gets cancelled and 4 gets cancelled. Okay, so this is nothing but the, I think, somewhat wrong with this particular option. So we'll just have that particular solution. Try to solve in your way and just get the answer, exact answer. But keep in mind the particular options, or we can say that concept is same one. If any resistance is bypassed, then you will have the 0 resistances. Okay. Next question will go resistivity. This is last question. Resistivity of the wire. Keep in mind the value of any material resistance. Suppose this is nothing but the one conductor or a wire. This is a cross sectional area, suppose say A.
this is the length of that material, okay, and the resistivity constant is suppose say rho. Then the value of resistance of that material is given by rho L by A. So that means we just have R is directly proportional to resistivity, R is directly proportional to length, R is inversely proportional to cross sectional area. Higher the resistivity, higher the resistance, and vice versa. Higher the length, higher the resistance, and vice versa. Higher the cross sectional area, lower the resistance, and lower the area, higher the resistance. But keep in mind the resistivity. If we go for resistivity, what is resistivity? R A divided by L. Resistivity is a basic fundamental property of that material. Copper has different resistivity, carbon has different resistivity, that do not depends on any this particular part. So that's why here what are the options given? Increases with the length, decreases with cross sectional area, decreases with length and increases with cross sectional area. None of above the statement are correct. So keep in mind, resistivity is a fundamental property. It do not depends on that one. Okay, but resistance depends on resistivity. So that's why the option D is a correct option over here. Okay, are you getting or not? This is simple basic fundamental. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना असं वाटेल की सर हे काय बेसिक शिकवतायत, पण जे सिव्हिलचे विद्यार्थी आहेत, जे मेकॅनिकलचे विद्यार्थी आहेत, त्या विद्यार्थ्यांना हेच प्रॉब्लेम एक्झाम मध्ये खूप कॉम्प्लिकेटेड असं वाटतात आणि त्यांना ते कळत नाही. So definitely these are the brainstorming question for these branch students. Okay, so we just go for this particular part one by one. एक एक पॉइंट आपण घेऊया. प्रत्येक फ्रायडेला आमच्या टेलिग्राम चॅनल वरती टेस्ट सिरीज असेल जी तुम्हाला फ्री देण्यात येईल आणि ती टेस्ट सिरीज तुम्ही सॉल्व करा आणि त्याचं एक्सप्लेनेशन सेशन प्रत्येक सॅटरडेला असेल. इलेक्ट्रिकल साठी हे आहे, सिव्हिल साठी मंडेला आणि ट्यूजडेला हे पर्टिक्युलर प्रोग्राम आहे. तर हे जरूर तुम्ही बघा. टेलिग्राम चॅनलची लिंक आणि आमच्या यूट्यूब चॅनलची लिंक ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. डेफिनेटली यू विल गेट द बेनिफिट व्हेन विल गो फॉर एनी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम. ओके, थँक्यू फॉर वॉचिंग. थँक्यू व्हेरी मच.